पूजन करून आजच्या सभेचं कामकाज आपण सुरू करत आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार धीरजजी लिंगाडे साहेब, सौभाग्यवती मालतीताई शेळके मॅडम, आदरणीय रमेश सेठ बाहेती, रवींद्र प्रसादजी हरलालका, दीपक भाऊ देशमाने, सत्तारभाऊ पटेल, आजच्या आपल्या सभेचं मंगलमय सुरुवात होत आहे. माननीय आमदार धीरज भाऊ लिंगाडे, सौभाग्यवती मालतीताई शेळके, माननीय रमेश सेठ बाहेती, रवींद्र प्रसादजी हरलालका, दीपक भाऊ देशमाने, अनिलजी काळे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमांना अभिवादन करून आजच्या आपल्या या सभेची मंगलमय अशी सुरुवात स्वर्गीय अनुराधाताई, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आजच्या सभेच्या कामकाजाची मंगलमय अशी सुरुवात झालेली आहे. आपल्या आजच्या सभेचं कामकाज पुढे नेण्यापूर्वी या अहवाल वर्षामध्ये ज्या महत्वाच्या व्यक्तींचं निधन झालेलं आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून नंतर आपण सभेचं औपचारिक कामकाज सुरू करणार आहोत. ज्यांचं निधन झालं असे खंडाळा येथील सीआरपीएफचे जवान शहीद विजय शंकर जाधव, आपल्या बँकेच्या माजी संचालिका विद्याताई वर्धमानचे टाळे, अनुराधा परिवारातील एक घटक आमच्या राहुल भाऊंच्या वाहनाचे चालक स्वप्नील खरात यांचंही नुकतंच काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झालं. तसंच अहवाल वर्षात दिवंगत झालेले मुत्सद्दी, शास्त्रज्ञ, समाजसेवक, संशोधक, लेखक, थोर साहित्यिक, क्रीडापटू, शिक्षणतज्ञ, कलाकार तसेच देशाचे रक्षण करताना शहीद झालेले वीर जवान, सहकार क्षेत्रातील मान्यवर, आपल्या बँकेचे दिवंगत झालेले सभासद आणि हितचिंतक यांना श्रद्धांजली अर्पण करून आपण आजच्या आपल्या सभेचं कामकाज पुढे नेऊया. मी करेन की मूक श्रद्धांजलीसाठी सर्वांनी आपल्या जागेवर 1-2 मिनिट उभं राहायचं आहे. ओम शांती शांती शांती. दूरदर्शी नेतृत्व, कर्मयोगी स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांच्या संकल्पनेतून गेल्या 25 वर्षापूर्वी स्थापन झालेली अनुराधा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या बँकेची 25वी सर्वसाधारण सभा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आजच्या या सभेच्या कामकाजासाठी या आमसभेचे अध्यक्ष, अनुराधा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. अध्यक्षपदाच्या सूचनेस अनुमोदन देण्यासाठी मी संचालक आदरणीय श्री शैलेंद्रजी बांगडिया यांना आमंत्रित करतो. भाऊंनी अध्यक्षपद स्वीकारलं माझा, त्याच्यासाठी मंडळाच्या वतीनं नुकतीच निवड झालेले आपल्या बँकेचे अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे यांचं इथं स्वागत करावं. धन्यवाद सर. पाहुणे आमदार धीरज भाऊ लिंगाडे यांच्या स्वागतासाठी मी आदरणीय नंदकिशोरजी सौडतकर साहेब यांना विनंती करतो. विद्याताई देशमाने यांना विनंती करेल की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. सौभाग्यवती मालतीताई शेळके यांच्या स्वागतासाठी मी विद्याताई देशमाने व प्रमिलाताई जाधव यांना मंचावर आमंत्रित करेल. यांचं
यांच्या स्वागतासाठी मी संचालक श्री प्रमोदजी महाले साहेब यांना विनंती करेन की त्यांनी संदीप दादांचं इथं स्वागत करावं. तसंच मालतीताईंच्या स्वागतासाठी विद्याताई देशपांडे व जाधवताई हे त्यांचं स्वागत करतात. यांच्या स्वागतासाठी मी आदरणीय नाझीम खान साहेब यांना विनंती करेन की त्यांनी रमेश सेठ बाहेती यांचं स्वागत करावं. माननीय संदीपदादा शेळके यांचं स्वागत संचालक श्री प्रमोद भाऊ महाले हे करतील. आदरणीय रवींद्र प्रसादजी हरलालकर अध्यक्ष इंदिरा नागरी यांच्या स्वागतासाठी मी आदरणीय शैलेंद्रजी बांगडिया यांना मंचावर आमंत्रित करेन. माननीय दीपक भाऊ देशमाने यांच्या स्वागतासाठी मी डॉक्टर मंगेशजी मिसाळ यांना मंचाकडे आमंत्रित करेन. नाना पाटील तसंच समाज मी श्री चिट्टे साहेब यांनाही मंचाच्या जवळ आमंत्रित करेन. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आपल्याला इथं बँकेच्या वतीनं स्वागत करायचं आहे. यांची शुभ हस्ते झालेलं आहे. यानंतर श्री अनिलजी काळे साहेब अध्यक्ष सुविधा अर्बन यांचं स्वागत सीईओ श्री गायके साहेब हे करत आहे. डॉक्टर गावंडे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेल की त्यांनी कृपया मंचावर येऊन आपलं उपस्थित आपल्याला सर्व मान्यवरांचं इथं स्वागत करायचं आहे. आदरणीय नंदुभाऊ कराडे, आदरणीय पांडुरंग पाटील बोतेकर, परिहार साहेब, डॉक्टर संजयजी घुबे, मनोजजी लाहुडकर, रामभाऊ जाधव, प्रकाश भाऊ निकाळजी, रामदास भाऊ मोरे स्वागतानं आपण कार्यक्रम पुढे नेणार आहोत. डॉक्टर घुगे साहेब, आमीनबाई, डॉक्टर इस्रात साहेब, मनोजजी लाहुडकर, रामभाऊ जाधव, परिहार, सरकार पटेल सर, डॉक्टर परिहार साहेब, दिगंबरजी घाया, प्रकाशजी चव्हाण, जगन्नाथ भाऊ जाधव, रामेश्वरजी भुसारी. अच्छी व्यक्ति है. मैं लड़ना नहीं चाहता हूँ तीर से न तलवार से, ना गोलियों के बौछार से. मैं तो आप सभी के गले मिलना चाहता हूँ बड़े प्यार से, नहीं बड़े प्यार से. मैं वो शख्सियत हूँ, मैं हिंदू है ना मुसलमान है तो बस एक इंसान है. महान भारत देश के मातृभूमि पे जन्मा, इसका मुझे अभिमान है, इसका मुझे अभिमान है. थँक्यू. आज आपल्यामध्ये नाहीत, पण भाऊंनी ज्या बँकेचं रोपटं लावलं, आज त्या बँकेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. रौप्य महोत्सवी आमसभा आणि अशा या आमसभेमध्ये मला सर्वप्रथम आठवण जर कोणाची होत असेल तर ती कर्मयोगी भाऊंची सातत्याने इच्छा होती की या परिसरामध्ये अनेक सहकार्यातल्या संस्था सुरू झाल्या पाहिजे. मग त्यामध्ये शिक्षणाच्या संस्था असतील, या बँकिंग सारख्या संस्था असतील, आणि असं एक जाळं विणलं गेलं पाहिजे. आणि हे जे जाळं आहे, हे जाळं या परिसराच्या विकासामध्ये सातत्याने हातभार लावणारं जाळं असणार आहे. तर आज अनुराधा अर्बन बँकेची ही आमसभा, रौप्य महोत्सवी आमसभा असताना भाऊंच्या मागे या बँकेची घौडदौड, या बँकेची प्रगती अत्यंत आश्वासक, अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आमचे उपाध्यक्ष डॉक्टर यादव साहेबांपासून आमचे सर्व संचालक जे आहेत, या संचालक आणि आमचे सीईओ असतील, आमचे सर्व कर्मचारी असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने अनुराधा अर्बन बँकेची घौडदौड जी आहे ती अत्यंत जोरात, अत्यंत आश्वासक पद्धतीनं सुरू आहे. मला आज इथे या मंचावर सहकारातले अनेक दिग्गज आहेत, पतसंस्थाचे अनेक दिग्गज आहेत, पतसंस्था चालवणाऱ्या, मोठमोठ्या पतसंस्था चालवणारे दिग्गज आहेत. शांभाऊ यांचा सत्कार, यांचं स्वागत आदरणीय बँकेचे संचालक PS वाया सर करत आहेत. तर या मंचावर सहकारातले आज सगळे दिग्गज इथं उपस्थित आहेत. आज आपले प्रमुख पाहुणे जे आहेत, आमदार धीरज भाऊ लिंगाडे यांची स्वतःची पतसंस्था आहे. शांभाऊ
यांची स्वतःची पतसंस्था अत्यंत मोठी पतसंस्था आहे. पलीकडे मालतीताई आणि संदीपदादा बसलेले आहेत. राजश्री शाहू पतसंस्था एक मोठी पतसंस्था आहे. रमेश भाऊ असतील, आमचे पप्पू सेठ असतील, दीपक भाऊ असतील, इकडे काळे मामापासून अनेक अध्यक्ष आज इथे पतसंस्थांचे आहेत. पतसंस्थांचा या सहकार क्षेत्राचा अभ्यास असलेली सगळी दिग्गज मंडळी आज आपल्या या मंचावर उपस्थित आहेत. बँकेनी एकच शाखा आज रोजी कार्यरत आहे, पण या एका शाखेचं डिपॉझिट 100 कोटीपेक्षा आज जास्त झालेलं आहे. मार्च महिन्यातच 100 कोटीचा टप्पा गाठून आज 100 कोटीच्या पुढे अनुराधा अर्बन बँक गेलेली आहे. एकच शाखा, ज्याला युनिट बँक म्हणतात, अशी एकच शाखा आणि एकाच शाखेचं डिपॉझिट 100 कोटीपेक्षा आज पुढे गेलेलं आहे. त्यासोबतच ज्याला आपण एखादा पेशंट डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर त्याची नाडी तपासतो, डॉक्टर स्टेथोस्कोपनी त्याच्या हृदयाचे ठोके तपासतो आणि जवळपास 70-80% पेशंटचा अंदाज एवढ्यावरूनच डॉक्टरला येऊन जातो. आता तर तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. MRI पासून अनेक वेगवेगळ्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. तर बँक, कोणतीही बँक कशा पद्धतीनं कार्यरत आहे हे पाहण्याचे जे काही अंदाज आहेत ते म्हणजे बँकेचा करार किती आहे, CRAR करार किती आहे, त्यासोबतच बँकेचं NPA म्हणजे थकीत किती आहे. या 2-3 गोष्टी जर बघितल्या तर कोणत्याही संस्थेचा अंदाज येऊन जातो. मला अत्यंत आनंद होतोय सांगताना की 100 कोटीचा टप्पा बँकेने गाठलाय. त्यासोबतच बँकेचा स्वनिधी जो आहे आणि इतर निधी 100 कोटीच्या या बँकेचा स्वतःचा निधी तब्बल 16.5 कोटी रुपये आहे. या बँकेचा प्रथम स्तर भांडवली निधी 9 कोटी, द्वितीय स्तर भांडवली 10 कोटी. रिस्क असेट जी आहे या बँकेची 58 कोटी रुपये आहे आणि एवढी प्रचंड असेट असल्यामुळं बँकेचा करार जो आहे, कोणत्याही बँकेचा करार CRAR हा 9 पेक्षा जास्त पाहिजे. 9 पेक्षा जर तो खाली गेला, 7-8 पर्यंत जर खाली आला तर तो कमी समजला जातो. तो 5च्या आसपास आला तर बँकेची परिस्थिती बरी नाही असं समजलं जातं आणि तो 5 पेक्षा खाली आला तर बँक अडचणीत यायला सुरुवात झालेली आहे असं समजलं जातं. तो 9 असला म्हणजे बँक अत्यंत सक्षम आहे, व्यवस्थित आहे, अशा पद्धतीचं गणित मांडलं जातं. मी जी आकडेवारी तुम्हाला सांगितली त्यांनी अनुराधा अर्बन बँकेचा करार CRAR करार जो आहे तो किमान 9%, 9 जिथं पाहिजे तिथं अनुराधा अर्बन बँकेचा करार 10, 12, 14 नाही. तर मला अत्यंत अभिमान आणि आनंद होतो सांगताना की अनुराधा अर्बन बँकेचा करार हा 17.79% म्हणजे एक अत्यंत बळकट अशी परिस्थिती, एक अत्यंत ताकदवान परिस्थिती अनुराधा अर्बन बँकेची आज जाऊन पोहोचलेली आहे. जिथे 9 पाहिजे, किमान 9 पाहिजे, तर तिथे 17.79% करार अनुराधा अर्बन बँकेचा जाऊन पोहोचलाय. 70% कर्ज वाटप असतानाही अनुराधा अर्बन बँकेचा मागच्या वर्षातला नफा म्हणजे अनेक वर्षातला साठीव नफा असेल, स्वतःचा निधी असेल, हा भांडवल असेल, 70% कर्ज वाटप झाल्यानंतर देखील आज अनुराधा अर्बन बँकेची गुंतवणूक म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट जे इतर बँकांमधलं ते तब्बल 50 कोटीपेक्षा देखील जास्त आहे. अशा पद्धतीनं
अनुराधा अर्बन बँकेने यावर्षी 9.90 कोटी म्हणजे जवळपास 10 कोटी रुपयाचं एकूण उत्पन्न मिळवलंय. त्यासोबतच 1.60 कोटी 1,60,00,000 रुपयाचं ढोबळ नफा आणि जवळपास 85 लाख रुपयाचा एकूण शुद्ध नफा मिळवलाय. हा सगळा नफा मिळवलाय कारण अनुराधा अर्बन बँकेचा या वर्षीचं थकीतचं नेट थकीतचं जे प्रमाण आहे ते 0% आहे. 0% थकीत. राजकारणामध्ये ज्यावेळेस आमच्यासारखी मंडळी असतात आणि बँक किंवा पतसंस्था चालवायची असती तर किती अडचण असती हे सगळ्यांना माहित आहे. कर्ज घेण्यासाठीच मंडळी येते, कर्ज भरण्यासाठी येणाऱ्यांचं प्रमाण फार कमी असतं आणि वसुली जर करायला गेलं तर मग पाहून घेऊ असंच असतं. आणि त्यामुळं राजकारणात असताना देखील अनेक कर्ज वाटप जेव्हा आतापर्यंत झालेले आहेत, पण तरी देखील अनुराधा अर्बन बँकेनी वसुलीच्या बाबतीत अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलंय. त्यापासून इथं खूप खूप अभिनंदन करतो. म्हणजे माझं राजकारण सांभाळून, माझे असलेले संबंध सांभाळून, त्याला कुठेही तडा न जाऊ देता, त्याला कुठेही वाईटपणा न येऊ देता आज अनुराधा अर्बन बँकेच्या आमच्या वसुली विभागाने पाठपुरावा करून, सातत्याने पाठपुरावा करून, म्हणजे आमच्याकडे वसुली जी असती ती फक्त 31 मार्चलाच होती असं नाही. 31 मार्च झाला, वर्ष संपलं की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वसुलीला सुरुवात होते. रोज व्हॉट्सअपच्या ग्रुपवर किती वसुली झाली, टार्गेट काय वसुलीचं ते येतं आणि त्यातली किती वसुली झाली ते येतं आणि रोज वसुली सुरू असते. आणि त्यामुळं मार्चला वसुली हा कुठलाही फंडा आमच्याकडे नाही. आणि त्यामुळं सलग 3ऱ्या वर्षी सातत्याने आमची बँक अनुराधा अर्बन बँक ही 0% थकीतवर आलेली आहे. मी या सहकार्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो. अनुराधा परिवाराने सातत्याने घोडदौड केलेली आहे. एक फार्मसी कॉलेज पासून सुरुवात झालेली आहे. आज चिखलीमध्येच 3 फार्मसी कॉलेज झालेत. 60चं एक फार्मसी कॉलेज, 60 प्रवेश क्षमता असलेले एक फार्मसी कॉलेज असतं. तिथं आपले 3ही चिखलीतले फार्मसी कॉलेज 100 प्रवेश क्षमता असलेले 300 प्रवेश क्षमता ही चिखलीच्या आपल्या फार्मसी कॉलेजमध्ये आहे. आणि 300 प्रवेश क्षमता असताना देखील आज परिस्थिती अशी आहे की 300च्या 300 जागा भरून देखील अनेक विद्यार्थी असे असतात की त्यांना प्रवेश आपण देऊ शकत नाही. यावर्षी खामगावला एक नवीन फार्मसी कॉलेज आपण सुरू केलं आणि आता आपली प्रवेश क्षमता जी आहे ती 300 वरून मला वाटतं 360 आता 400 वर जाऊन पोहोचेल. अशा पद्धतीनं आपलं फार्मसी कॉलेज 400 प्रवेश क्षमता असलेलं फार्मसी कॉलेज देखील प्रवेश मिळत नाहीत. का तर कर्मयोगी तात्यासाहेबांनी जी आपल्या शिक्षण संस्थेला वळण लावलंय, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची, गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलामुलींना उत्कृष्ट शिक्षण मिळालं पाहिजे. पुण्या मुंबईला जाण्याचं त्यांना काम नाही पडलं पाहिजे. त्यांना चिखली सारख्या या ठिकाणी उत्कृष्ट शिक्षण मिळालं पाहिजे. जे तिथल्या मुलामुलींना मिळतं पुण्या मुंबईच्या ते इथं मिळालं पाहिजे नव्हे. जगातलं उत्कृष्ट शिक्षण हे आपल्या या संस्थेमध्ये मिळालं पाहिजे. हे कर्मयोगी तात्यासाहेबांनी सातत्याने सांगितलंय. आणि तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतो, आनंद होतो की मागच्या वर्षी अमरावती विद्यापीठाने टॉप 25 ची यादी जाहीर केली. फार्मसी मधले पहिले 25 मेरिट अमरावती विद्यापीठातले. यामध्ये अमरावती विद्यापीठामध्ये 30 फार्मसी कॉलेज आहेत, 30, आणि त्यातले 25 मेरिट. त्यात एक फार्मसी कॉलेज हे गव्हर्नमेंटचं फार्मसी कॉलेज आहे. असं असताना टॉप 25 पहिले 25
विद्यापीठाने जाहीर केलेल्या यादीमध्ये एकट्या अनुराधा फार्मसी कॉलेजचे 25 पैकी 22 विद्यार्थी आहे फक्त आपल्या कॉलेजचे. 25 पैकी 22 विद्यार्थी टॉप मेरिटचे हे एकट्या अनुराधा फार्मसी कॉलेजचे होते. अशा पद्धतीनं शिक्षणाच्या क्षेत्रात देखील एक घोडदौड आपल्या या संस्थेची सुरू आहे आणि मला मनापासून आनंद होत राहतोय की आपली घोडदौड शिक्षण संस्थांची, आपल्या या बँकेची, आपल्या हिरकणी पतसंस्थेची ही सातत्याने होते. आपल्याच परिवाराशी संबंधित असलेले मुंगसाजी महाराज पतसंस्थेने सलग तिसऱ्या वर्षी दीपस्तंभ पुरस्कार राज्य फेडरेशननी, म्हणजे महाराष्ट्रात जेवढ्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांचं जे फेडरेशन आहे त्या फेडरेशननी दीपस्तंभ पुरस्कार, उत्कृष्ट कार्य करणारी पतसंस्था म्हणून जो पुरस्कार दिलाय, सलग तिसऱ्या वर्षी मुंगसाजी महाराज पतसंस्थेला तो पुरस्कार मिळालाय. आणि यावर्षी आपली हिरकणी पतसंस्था जी आहे त्या हिरकणी पतसंस्थेला देखील राज्य फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार मिळालाय. मी मुंगसाजी महाराज पतसंस्था आणि हिरकणी पतसंस्थेचे पण सगळे आमचे अध्यक्ष दीपकभाऊ देशपांडे असतील, तिकडे ऋषाली बोंद्रे आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, यांचं देखील मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आमचे श्यामभाऊ उमाळकर यांच्या पतसंस्थेला देखील राज्य म्हणजे या फेडरेशनचा मागे दीपस्तंभ पुरस्कार हा मिळालेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या या सगळ्या संस्था कार्य करत आहेत. मला सातत्याने वाटतं की एवढं सगळं चांगलं काम चालू असताना अनेक वेळेस कुठेतरी एक प्रश्न केला जातो की सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना बँक असो, पतसंस्था असो, ते चालवणं म्हणजे डोक्यावर काटेरी मुकुट घेण्यासारखं आहे असं मी मानतो. त्याचं कारण असं आहे की सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मग लोक वेगवेगळ्या अपेक्षा करत असतात. तर त्याचा इफेक्ट हा या आर्थिक क्षेत्रावर सुद्धा होतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये राहुल भाऊंनी सलग तिसऱ्यांदा या अनुराधा अर्बन बँकेचा एनपीए जो आहे तो 0% ठेवलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. कारण 0% एनपीए मेंटेन करून कुठलीही बँक किंवा पतसंस्था चालवणं हे काही सोपं नाहीये. याचं जे काही माहिती आहे, इथे बसलेल्या सगळे लोक सहकार क्षेत्रामध्ये काम करतात. आज सहकार क्षेत्राची जी परिस्थिती आहे आपण जर पाहिली तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीनुसार सर्वात जास्त पतसंस्था या चिखली शहरामध्ये असतात. आज येताना पाहिलं एक नवीन पतसंस्थेचं आज पण उद्घाटन आहे. अनेक पतसंस्थेचं जिल्ह्यामध्ये उद्घाटन असेल. खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा अर्बननी सहकार चळवळ ही वाढवली आणि त्यांच्याकडे पाहून अनेक पतसंस्था या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नवीन नवीन निघाल्या आणि आपापल्या पद्धतीनं सर्वच जण चांगले काम या ठिकाणी करत आहेत. या अनुराधा अर्बन बँकेने जवळपास 100 कोटीचा टप्पा हा आता गाठलेला आहे आणि एकमेव त्यांची ही शाखा आहे. माझ्या मते कुठलीही शाखा नाही, एकच ठिकाणी हे डिपॉझिट मेंटेन करून त्यानंतर 0% एनपीए मेंटेन करून या बँकेचा कारभार हा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चित यातून प्रेरणा घेण्यासारखं आहे. जे आमच्यासारखे सगळे लोक पतसंस्था या ठिकाणी चालवतात त्यांनी सुद्धा राहुल भाऊ आपल्यापासून आम्ही निश्चित प्रेरणा घेतली पाहिजे. 0% एनपीए मेंटेन करणं आजच्या काळात सोपं नाही, कारण वन टाइम सेटलमेंट. आजकाल लोक कर्ज घेतात आणि ओटीएस करा म्हणून लोकांची फार जास्त आजकाल मागणी असते आणि खऱ्या अर्थानं हा त्रास खूप वाढलेला आहे. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये डिपॉझिट्स मेंटेन करणे आणि कर्जदाराला
कर्ज देऊन त्याची वसुली करणे हे आता काही साधं काम या ठिकाणी राहिलेलं नाही. राहुल भाऊ, तुमच्या हातून गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. कोण काय म्हणतंय, कोण टीका करतं, कोण काय बोलतं, त्याच्यापेक्षा हा जो वार्षिक अहवाल आहे तो वार्षिक अहवाल खऱ्या अर्थानं सगळ्यांना आजचा आरसा दाखवणार आहे. बँका ज्या चालतात, आरबीआयनं जे नॉर्म्स दिलेले आहेत, आम्हाला सुद्धा भाऊ प्रुडेन्शियल नॉर्म्स आता मल्टीस्टेट कायद्याअंतर्गत आलेले आहेत. CRR, SLR, CRAR जो तुम्ही सांगितला की 9% पाहिजे तो 17.79% आहे. त्यामुळं FSWM फायनान्शियली साऊंड वेल मॅनेज बँक ज्याला म्हणता येईल ती अनुराधा अर्बन बँक आहे. त्याच्यामुळं निश्चितपणे जे कामकाज आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. टीका करणारे टीका करत राहतात, परंतु कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी जी शिक्षणाची गंगा या भागामध्ये आणली तर हजारो शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे मुलं शिकू शकले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळू शकले आणि ते परदेशात सुद्धा आज कार्यरत आहेत. एवढंच नव्हे, या मातृभूमीची सेवा सुद्धा करतायत. सहकारामध्ये आपण सगळी गेल्या अनेक वर्षापासून काम करतो. काम करत असताना चुका होतात. जर गाडी घराच्या बाहेर काढलीच नाही, पार्किंगच्या बाहेर काढलीच नाही तर ऍक्सिडेंट कसा होईल? ज्यांनी गाड्या घरात लावून ठेवलेल्या आहेत त्या म्हणतात आमची गाडी चांगली आहे, आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट होत नाही, एकदम चांगली गाडी आहे. मुद्दा आज आहे जो काम करतो त्याच्याकडून चुका होतात. या भागामध्ये गंगोत्री दुधाच्या माध्यमातून इथला शेतकरी वारणा गोकुळ सारखा सुखी समृद्ध झाला पाहिजे. अनुराधा शुगर मिलच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या हातामध्ये सुद्धा ऊसाचा पैसा मिळाला पाहिजे, ही भावना कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रेंची होती. त्यामुळं काम करत असताना अनेक वेळा आपल्याकडनं पाऊस पाणी वेळेवर येत नाही, ऊसाचं पीक निघत नाही, शासकीय अडचणी असतात. आता 10 वर्षापासून वेगळं सरकार आहे, ते आमच्या ज्या विरोधातल्या संस्था आहेत त्या संस्थांना मदत करत नाही. अशा अनेक अडचणी सहकारामध्ये काम करताना येतात. तरी सुद्धा एवढ्या वर्षभरामध्ये तात्यासाहेबांनी जो वारसा आणि वसा आपल्याला सहकाराचा आणि शिक्षणाचा घालून दिला त्यावर आपण चांगल्या पद्धतीनं काम करतात, ही सगळ्यांसाठी आनंदाची, अभिमानाची बाब आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे काम असंच चालू राहावं अशा शुभेच्छा तुम्हाला देतो. नुकतीच राजर्षी शाहूची आमसभा झाली. महाराष्ट्रातली पहिली डिजिटल आमसभा आपण घेतली की सहकारामध्ये श्यामबाबू आणि आम्ही अनेक ठिकाणी त्या मलकापूर अर्बनच्या निमित्तानं सोबत असतो. एकटं दुसरं उदाहरण सोडलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं पतसंस्था, जिल्हा बँका, इतर सहकारी संस्था, इतर कॉपरेटिव्ह बँका आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत आणि त्यामुळं जास्तीत जास्त चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये कसं करता येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्या निमित्तानं NPAची हॅट्रिक झाली, परंतु जी आपली आमदारकीची हॅट्रिक झाली ती परत ब्रेक के बाद त्या हॅट्रिकच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना, नितीनजी आहेत आपले CEO, त्यांचे सहकारी आहेत, सगळे संचालक आहेत, यांना सुद्धा या आमसभेच्या निमित्तानं माझ्या मालतीच्या वतीनं, राजर्षी शाहू परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. फार मोठा विषय, लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेला हा विषय आणि मी अनेक वेळा 2 वर्षातून 3 वर्षातून एकदा इथे येतोच. मला बोलावल्या जाते आणि पतसंस्था माझा आयुष्यातला एक आत्मा आहे. माझी स्वतःची पतसंस्था मेकरला 32 वर्षापासून मी संस्थापक अध्यक्ष आहे. 300 कोटीच्या घरात आम्ही खेळतो. 6 शाखा आमच्या आहेत. पतसंस्था हे खऱ्या अर्थानं लोकांचं काम करण्याची संस्था. कारण प्राध्यापक लोक बसलेले आहेत. इकॉनॉमिक्सच्या पुस्तकात अर्थशास्त्राची व्याख्या लिहिलेली आहे की अर्थशास्त्र हे संपत्तीशी निगडीत असलेल्या मानवाचे शास्त्र आहे. पण व्यवहारातल्या अर्थशास्त्राची व्याख्या बदलली. अर्थाशिवाय अर्थ नाही, नुसत्या अर्थाला अर्थ नाही, अर्थ कोणाचा गुलाम नाही, सर्व अर्थाचे गुलाम आहे. पैशाशिवाय काहीच मेळ लागत नाही बाबा. 20-25 ती जम गया तो ठीक, नाही तो चक्की लेके पीस. 20व्या वर्षीपर्यंत शिक्षण, 25व्या वर्षीपर्यंत धंदा आणि 30 वर्षापर्यंत लग्न झालं तर संसाराचा मेळ लागतो, नाही तर मेळ लागत नाही. आणि अशा या भानगडीत चिखलीच्या परिसरात जो 50-100 एकराचा बगीचा तात्यासाहेबांना त्या काळात जमीन घेऊन लावला, त्यामध्ये एक झाड लावलं.
ते दुधाचं असेल, दूध डेअरीच्या माध्यमातून, ते सूतगिरणीचं असेल, ते अनुराधा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून असेल, ते डी फार्मसीचं असेल, ते कॉन्व्हेंटचं असेल, त्याच्यामधलं एक अनुराधा झाड आहे की त्या झाडाचा आज वटवृक्ष तयार झाला. 25वे वर्ष आहे आणि 100 कोटीच्या वर बँक गेलेली आहे. राहुल बोंद्रे, मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा प्रायव्हेट बँका होत्या. भारत स्वतंत्र झाला त्यानंतरही प्रायव्हेट बँका आला. निजामाचं खलिस्तान झालं, निजामाचं खालसा झालं आणि इंदिरा गांधीचं सरकार जेव्हा आलं, नेहरूजींनी केलेली कामाची पद्धत वेगळी होती. पण इंदिराजी आल्या आणि त्यांनी सांगितलं गावातला 4-2 लोकांना फक्त लोन मिळणं बरोबर नाही, तर त्यांनी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि बँकेचा पैसा लोकांच्या विकासासाठी, सामान्य माणसाच्या विकासासाठी मैदानात आणला. काही बँकांचं राष्ट्रीयकरण करून टाकलं, अर्थव्यवस्था खुली झाली आणि खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्बन बँकांचं जाळं त्या काळात जास्त उभारलं गेलं. मला हे सांगताना आनंदही वाटतो आणि वाईटही वाटते की सरकार, काँग्रेसचं 70 वर्ष असताना केंद्रात राज्यात आमचं सरकार होतं, पण अर्बन बँका कोण काढल्या सगळ्या महाराष्ट्रात पहा तुम्ही, शाळा कोण काढल्या पहा तुम्ही. पण त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांचा निर्णय होता कोण शाळा काढते, कोणत्या विचाराचे लोक शाळा काढतात, कोणत्या जातीचे लोक शाळा काढतात हे महत्वाचं नाही. लोकांना शिक्षणाची आणि लोकांना अर्थकारणाची सवय लावली पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये काही चांगलं उगवलं पाहिजे, म्हणून त्यांनी त्यांना त्या शाळा काढून दिल्या, बँका काढून दिल्या. पुरोगामीचं सरकार आलं, फुले शाहू आंबेडकरांचा विचार आला, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या भागामध्ये, मेहकर लायाजी पाटील असतील, पंढरी पाटील असतील, संतोषराव असतील, अण्णासाहेब देशमुख असतील, भाऊसाहेब लोढे असतील, या लोकांनी शाळा काढल्या, कॉलेजेस काढले, शिवाजी शिक्षण संस्था निघाली आणि त्याच बाद तात्यासाहेब बोंद्रे या सर्व लोकांबरोबर काम करत होते. तात्यासाहेबांनी हे सगळं जाळं, शिक्षण क्षेत्रातलं जाळं, सहकारातलं जाळं, प्रगतीचं जाळं, उद्योगाचं जाळं, हे सगळं उभं केलं. आणि हे सगळं उभं करत असताना वास्तिक साहेबांना त्यांना सहकार्य मिळालं, त्यांची एंट्री जिल्ह्यामध्ये झाली आणि बाळकृष्ण वास्तिक, मुकुलजी वास्तिक यांनी तात्यासाहेबांमधला हा गुण हेरला. मुकुलजी मला नेहमी म्हणतात, अरे शाह, कैलासवासी तात्यासाहेब अत्यंत चिवट माणूस. चिवटचा अर्थ काम एकदा हातात घेतलं की ते काम पूर्ण होस्तोवर तो मनुष्य सातत्यानं फिरत होता आणि त्यांचाच तो गुण राहुल बोंद्रेमध्ये सुद्धा आला. राहुल बोंद्रे ही डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंड्यात खडीसाखर असलेलं नेतृत्व आहे, गोड, विद्याविभूषित आहे, दिसायला हँडसम आहे, स्मार्ट आहे, काम करण्याची जिद्द आहे, लोकांच्या सुखदुःखाशी सबरच आहे. इथे म्हटलं मागे की मराठी सिनेमात गेला असता ते हिरो झाला असता, परंतु लोकांच्या सुखदुःखात येत असताना जिथे अन्याय होतो तिथे डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात खडीसाखर असताना सुद्धा एका हातामध्ये दगड सुद्धा असतो. त्यांना माहिती की तो कोणाला मारायचा, कुठे मारायचा, कधी मारायचा, कोणत्या विषयावर मारायचा. सतत दगड मारणाऱ्या लोक पागल म्हणतात, पण कामोकामी जर दगड अन्यायाच्या विरुद्ध मारला तर लोक त्याला नेता म्हणतात. असं हे नेतृत्व म्हणजे राहुल. आणि म्हणून हे अनुराधाचं 25 वर्ष लावलेलं झाड जे आहे, पतसंस्थेचा आत्ताच आमचा एक काकासाहेब कोयटे आले, त्या दिवशी ज्या दिवशी आंदोलन होतं त्या दिवशी आमची एक सभा झाली. मलकापूरला चैनूभाऊ संचेती यांच्या बँकेमध्ये 600-700 कोटी रुपये लोकांचे आणलेले, चुकीचं कर्ज वाटप केल्यामुळे हे दिवस बँकांना आले, बँक एनपीएत गेली. 350 कोटी रुपये पतसंस्थांचे आणलेले आहेत, तुमच्या इथल्या अनेक लोकांचे आहेत. काल जे चैनूभाऊला हार घालत होते तिथे त्या अर्ध्या लोकांचे पैसे त्या बँकेमध्ये गुंतलेले. मी काही लोकांना आमच्या फोन करून सांगितलं, काही तर लाजा वाटू द्या तुम्हाला, हार घाला ना, पण आपले बंदे पैसे काढल्यावर घाला ना, थांबा ना थोडे दिवस. पण सार्वजनिक जीवनात हे असंच झालेलं आहे. आणि म्हणून अर्बन बँक चालवताना ज्या काळज्या घ्यायच्या असतात, पतसंस्था थोडा वेगळा विषय. पतसंस्थेला स्वायत्तता आहे थोड्याफार प्रमाणात, अध्यक्षीय संचालक मंडळ नियमावली आहे,
पण पतसंस्थेमध्ये अध्यक्षाचे वगैरे अधिकार, आमसभेचे अधिकार थोडे वेगळ्या प्रकारचे आहेत. शासनाचं अनुदान त्याला काही नाही आहे. पण याला रिझर्व्ह बँकेचे नियम लागू आहे आणि रिझर्व्ह बँकेचे नियम लागू असताना 100 कोटीवर संस्था नेणं अर्बन बँक ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आमचे मित्र वायासाहेब आहे, जिल्हा बँकेतून इकडे अनुराधाकडे 5 वर्ष होते. अहो, रोज एक फोन करायचे आम्हाला, डिपॉझिट टाका, अमुक करा, तमुक करा. टेकाडे साहेब, सॉरी वाया म्हणजे आता ते नाव घेऊन गेलं माझं, पण टेकाडे साहेब. आणि टेकाडे साहेबांनी ही बँक त्यावेळेला रन केली आणि गायकी आता पुढे नेत आहे. 100 कोटी रुपयाचं डिपॉझिट ही फार मोठी गोष्ट आहे. आमच्या मेहकरला अर्बन बँक 40 वर्षापासून आहे. स्वर्गीय अण्णासाहेब देशमुख, भाऊसाहेब लोढेनं काढलेली बँक आहे. सर्व नेत्यांनी ती चालवली आणि 40 कोटीवर आता 6.25 कोटीवर आलेली. याच्यावर त्याच्या प्रगतीचा आलेख तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही. याच्यातलं दुसरं वैशिष्ट्य असं, पतसंस्था सगळ्यांजवळ आहे, कर्ज वाटप सगळ्यांजवळ आहे, नफा आहे, स्वतःची इमारत आहे, चांगला सोफा सेट आहे, चांगले कर्मचारी आहे, जेवणाचे कार्यक्रम होतात, सत्काराचे कार्यक्रम होतात, जाहिराती दिल्या जातात. हा सत्कार स्वीकारण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन चिखलीचे अध्यक्ष डॉक्टर कमल सर हे इथे उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत. महाराष्ट्र असलेली आमची हिरकणी अर्बन ऍडव्होकेट वैशाली वहिनी बोंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पतसंस्था. मी विनंती करेन आदरणीय हेमंत सेठ, त्यांचे सर्व सहकारी, सीईओ श्री भावसार साहेब, बायाळ सर यांचा इथं सत्कार. पप्पू सेठ हरलालकर यांच्या शुभ हस्ते इथं होतं. नियुक्ती झाली, त्यांचाही आपण सत्कार करणार. गवते सर व श्रीराम कार्यक्रमात आलेलं त्यांचंही स्वागत. श्री हा सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचंय. अन्वी